राज्यात 1400 ठिकाणी अन्न तपासणी, 100हून अधिक ड्रग प्रकरणांवर कारवाई, 400 आस्थापनांना नोटिसा, नागरिकांना शुद्ध व सुरक्षित अन्न मिळणे हीच प्राथमिकता. आयुक्त तुकाराम मुंढे. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजची विशेष बातमी. राज्यात अन्न सुरक्षा आणि औषधांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने व्यापक मोहीम राबवली असून आतापर्यंत सुमारे 1400 ठिकाणी अन्न संदर्भातील तपासण्या करण्यात आल्या आहेत. तसेच ड्रग संदर्भातील जवळपास 100 प्रकरणांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 400 आस्थापनांना सस्पेन्शन व इम्प्रूव्हमेंट नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मुंढे म्हणाले की राज्यातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न व औषधे मिळणे हे विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. मकोका अंतर्गत कारवाईबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की कठोर कारवाईचा उद्देश कोणत्याही व्यावसायिकाला त्रास देणे नसून नियमांचे प्रभावी पालन सुनिश्चित करणे हा आहे. अधिकाऱ्यांनीही आपल्या जबाबदाऱ्या नियमानुसार पार पाडाव्यात आणि निर्धारित 22 नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाने सुरू केलेल्या नवीन ऑनलाईन तक्रार पोर्टलची माहितीही दिली. या पोर्टलवर प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची पडताळणी करून वस्तुस्थितीची शहानिशा केली जाते आणि त्यानंतर संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाते. कारवाई करताना लहान मोठा असा कोणताही भेदभाव केला जात नसून जे नियमांचे पालन करत नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती चीफ ब्युरो मनोज मिळे. सध्या राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे. म्हणजे आता स्वागत सुद्धा केलं जात आहे. अनेक ठिकाणी कारवाई होते. सध्याचं एक जसं तुमच्याकडे आता हा विभाग आला आहे, आतापर्यंत काय कारवाईचा आकडावारी काय आहे? नाही, आकडेवारी तर भरपूर आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ 1400च्या आसपास इन्स्पेक्शन केलेले आहेत. फूडच्या बाबतीत 100च्या आसपास आपण ड्रगच्या बाबतीत कारवाई केलेली आहेत. त्याच्यामध्ये जे सिव्हिअर व्हायलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण सस्पेन्शन केलेले आहे. 400च्या आसपास जवळजवळ इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलेले आहेत आणि नियमापासून कारवाई करतो जेणेकरून नागरिकांना शुद्ध अन्न, सुरक्षित अन्न भेटलं पाहिजे, सुरक्षित औषधं भेटली पाहिजेत आणि हे दोन्ही त्या नियमांचं पालन केलं पाहिजे. या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. आणखी कठोर करण्याची गरज असं तुम्हाला वाटतं का? चालूच आहे, कठोरपणे चालू आहे. कठोर याचा अर्थ असा नसतो की आपले जे बिझनेस ऑपरेटर आहेत त्यांना काही त्रास देणं, हा कधी उद्देश नसतो. कठोर याचा अर्थ एवढाच असतो की नियमांचं पालन सर्वांनी करायचं आहे. अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं काम करायचं. आम्ही रेग्युलेटर म्हणून काम करतो तर रेग्युलेशन म्हणून काम करायचं आहे. एफबीओनी त्यांना जे रूल्स दिलेले आहे, फूडच्या बाबतीत जर विचारा जवळजवळ 22 प्रकारचे रेग्युलेशन्स आहेत. ते रेग्युलेशन त्याच्यामध्ये असतात, त्याप्रमाणे कंप्लाय करायचं आणि जे कोणी व्हायलेशन करतं प्रोपोर्शनल पद्धतीने ॲक्शन घेतं. सर, आज तुमचा हां शेवटचं सर, आज खरं तर तुमचा अमरावती दौरा होता. अनेक टपऱ्या किंवा जे विकणारे भेसळयुक्त आहेत त्यांनी पूर्णपणे आज बंद ठेवलं होतं. हे डर अच्छा लागा, खरं तर असंच म्हणावं लागेल तुमच्या बाबतीत. मात्र सर, बऱ्याच वेळेस तुम्ही कारवाई करताना जे लहान मोठे आस्थापने आहेत त्यांच्यावरती कारवाई होताना दिसते, मात्र जे काही मोठे उद्योजक आहेत किंवा मोठे डीलर आहेत त्यांच्यातल्या कारवाई समोर येताना दिसत नाही. आपण सर्वावरतीच करतो. तुम्ही जर व्यवस्थित आकडेवारी बघितले तर हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहेत, डेअरी आहेत, ग्रोसरीमध्ये आहेत, ऑइलमध्ये आहेत, ड्रग्जवरती आहेत, मॅन्युफॅक्चरवरती आहेत, सर्ववरती आपण कारवाई केल्यात. आपल्याकडं पोर्टल चालू झालेलं आहे. ग्रीव्हन्सेस येतात, तक्रारी येतात, त्याचं ॲनालिसिस होतं. आपल्या विभागाची आकडेवारी आहे आणि ज्याप्रमाणे येतात त्याप्रमाणे आपण शहानिशा करून त्याच्यावरती कारवाई करतो. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं लहान किंवा मोठा, छोटा किंवा या भागातला असं कोणतंही डिस्क्रिमिनेशन होत नाही. नियमानुसार कारवाई होते आणि त्याच्यामुळं जे कोणी याच्यामध्ये व्हायलेशन करतं त्याच्यानुसार त्यांच्यावरती कारवाई केली जाते. थँक्यू.